जोपर्यंत तुम्हाला बॅड कमेंट्स येत नाहीत तोपर्यंत समजून जा की तुम्ही सक्सेसफुल नाही आहात. खूप 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 तुम्ही आम्हाला प्रेम देताय. माही आणि मलिकला भरभरून प्रेम मिळत आहे. आमचे रील्स बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रमाणात व्हायरल आहेत. तुमच्या प्रेमामुळे आता इथपर्यंत आम्ही पोहोचलोय. रील्स आम्ही डेली अपलोड करतो. लोकांचं भरभरून आम्हाला प्रेम मिळतं. लोकांचे कमेंट्स येतात. त्या कमेंट्सना आम्ही कधी कधी रिप्लाय करतो, कधी कधी आम्ही रिप्लाय करत नाही. सो कोण छान कमेंट करतं, कोण वाईट कमेंट करतं की तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात. सो मला असं वाटतं की त्या लोकांना रिप्लाय करणं किंवा त्यांचे कमेंट रीड करणं एवढं काही महत्वाचं नाही. कारण आयुष्यात जोपर्यंत तुम्हाला बॅड कमेंट्स येत नाहीत तोपर्यंत समजून जा की तुम्ही सक्सेसफुल नाही आहात. जोपर्यंत तुम्हाला वाव भावा, नाईस भावा, छान कॉमेडी, खूप चांगले कंटेंट तुझे आहेत, असं जोपर्यंत तुम्हाला कमेंट येत आहेत ना तोपर्यंत तुम्ही सक्सेस नाही आहात. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्ती टीज करतोय, तुम्हाला काहीतरी बॅड वर्ड्स यूज करतोय, तुम्हाला सांगतोय की काय तुझं तोंड आहे, तू कसा दिसतोस, काय कंटेंट करतोयस, तुला शोभत नाही, हे ज्यावेळी कमेंट तुम्हाला यायला सुरू होतात तेव्हा समजून जा की तुम्ही खरं यश मिळवलंय. आणि बघा ना, त्याच हेटर्सची कृपा आहे. 21 लाखाची आम्ही गाडी वापरतोय, त्या हेटर्सची कृपा आहे. आणि नॉर्मली मी माझ्या ज्या डोळ्यांवर जो चष्मा लावतोय ना, हा मायोजिम ब्रँडचा आहे, ज्याची किंमत आहे 25,000 रुपये. कदाचित त्या हेटर्सनी 25,000 रुपयेचा हा गॉगल कधी डोळ्याला लावून सुद्धा बघितला नसेल. तो मी यूज करतोय. मी एक क्रिएटर आहे आणि क्रिएटरांमधून मला असं वाटतं की मी एक असा क्रिएटर आहे जो माझी लाईफ मी फुलफिल करून जगतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी मी अफोर्ड करतोय फक्त तुमच्या प्रेमाखातीर, तुमच्या प्रेमामुळे. सो मला असं म्हणायचंय की जे आपल्याबद्दल वाईट बोलतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. जे आहे आपण मजा करायची, आपण एन्जॉय करायचं आहे, पैसा कमवायचा आहे, लाईफ मस्त आपल्या बायको मुलांसोबत स्पेंड करायची. आणि जे माझे हेटर्स आहेत त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद, आभार की तुम्ही जेवढं मला हेट करतायत तेवढंच मला संधी मिळते वर येण्याची. सो थँक्यू.